अनिल परब बोलतायत, थेट जाऊ. केलेला आहे. याच्या पुढे देखील माझी हीच भूमिका राहील की मातोश्रीशी एकनिष्ठ आणि पक्षाशी प्रामाणिक आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती अत्यंत चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न मनापासून करणं हे माझं उद्दिष्ट राहील. पण या कार्यकारिणीवरती पूर्णपणे मुंबईची छाप आहे. 6 पैकी 5 नेते हे मुंबईतले, नंतर सचिव जे नेमलेले आहेत ते सगळे मुंबईतले आहेत. तर ग्रामीण भागातला चेहरा दिसत नाही नेत्यांमध्ये. आपण बघत असाल की मुंबईची जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची जी कार्यकारिणी आहे ही साधारण मुंबईचीच आहे. याच्यात विस्तार देखील झालेला आहे. बरेचसे बाहेरचे देखील चेहरे आम्ही घेतले होते. त्याच्यातले काही चेहरे निघून गेले आम्हाला सोडून. आत्ता जी घेतलेली आहे ती मुंबईचीच घेतलेली आहे. ह्याचा विस्तार सतत होतच राहतो. ही प्रक्रिया आहे. कदाचित याच्या पुढच्या फेजमध्ये आणखीन काही नवीन लोक वेगवेगळ्या पदावर येऊ शकतात. हा सगळा निर्णय पक्षप्रमुखांचा असतो आणि पक्षप्रमुख तो निर्णय घेत असतात. मुंबई महापालिका परत सर, एक आहे की घटनेमध्ये अशा पद्धतीने नेमणुका आहेत का? कारण याआधी जेव्हा आपण पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, न्यायालयीन लढाई बघितली तर पक्षप्रमुखांना अशा पद्धतीने नेमणुका करण्याचे अधिकार आहेत का, की एक स्वतंत्र बैठक घ्यावी लागते आणि त्यात या नेमणुका कराव्या लागतात? 100% निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा निर्णय येणाऱ्या कार्यकारिणीमध्ये तो मांडला जातो आणि तो नक्की केला जातो. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, आमच्या घटनेत तशी तरतूद आहे. त्यामुळे यापूर्वी देखील आमच्या ज्या काही नेमणुका व्हायच्या शिवसेना प्रमुख जाहीर करायचे आणि त्यानंतर त्या नेमणुका येणारी पुढची जी कार्यकारिणी असते त्याच्यात नक्की केल्या जातात. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना संधी दिली आहे का कार्यक्रमात? मुंबई महापालिका हा शिवसेनेसाठी फार मोठा विषय नाही आहे. शिवसेनेसाठी महाराष्ट्र हाच विषय आहे आणि कदाचित आम्ही ग्रामीणमध्ये जाऊन काम करू. परब साहेब, काल उद्धव ठाकरेंनी जी समाजवादी नेत्यांबरोबर बैठक घेतली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते असं म्हणतात ज्या पद्धतीने अन्नात भेसळ होते तसंच उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वामध्येही भेसळ असल्याचं पाहायला मिळते. आमच्यात जी भेसळ होती ती निघून गेलेली आहे. आता आमचं अन्न अतिशय शुद्ध आणि सात्विक झालेलं आहे. त्यामुळे भेसळ हे ते सगळे आरोप हे आता पायाखालची जमीन सरकल्याची उदाहरणं आहेत. आमचं एकच म्हणणं आहे, असे आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा सरळ निवडणुकांना सामोरे जा. भेसळ आहे का शुद्ध अन्न आहे हे लोक ठरवतील आणि लोक त्याचा निर्णय देतील. यावरूनच भाजप आणि मनसेंनी टीका केलेली आहे. आता समाजवादी विचारांची युती केलेली आहे. त्या काळामध्ये MIM सोबत देखील युती करतील. आम्ही भाजपने आम्हाला सोडल्यानंतर आम्ही कोणाशी युती करावी हा आमचा प्रश्न आहे. हा भाजपचा प्रश्न आता राहिलेला नाही. भाजपने मुफ्ती बरोबर केली युती तेव्हा आम्हाला विचारलं होतं का आम्ही प्रश्न विचारला होता? त्यामुळे आता तुम्ही आम्हाला सोडलेलं आहे. आमच्या लेखी तुमच्या लेखी आम्ही तुमचे शत्रू आहोत. आता आम्ही कोणाशी हात मिळवणी करतो तर याचा त्रास तुम्हाला का होतोय? त्याने पाकिस्तानबरोबर खेळावं अशीच भूमिका वेळोवेळी मांडली होती. परंतु बाळासाहेबांच्या कडव्या भूमिकेमुळे एकही सामना त्यावेळेला होऊ शकला नाही आणि बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी जावेद मियादाद त्यावेळेला मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांची ताकद किती होती याचा विचार करा की जावेद मियादादला यावं लागलं तरी देखील बाळासाहेबांनी त्याची विनंती मान्य केली. निर्णय ठेवण्याचं काही कारण नव्हतं. त्याच्यासाठी स्वतंत्र मंत्री असायला लागतो आणि त्यामुळे अधिकारी बेछूट झालेले आहेत. कोणी कोणाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही कारण कोणाचा वचकच नाही राहिलेला आहे. दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते पंतप्रधानांना भेटायला. त्यावेळेला अशोक चव्हाण आणि अजित पवार देखील त्यांच्यासोबत. त्यावेळेला एकांतात मोदी आणि ठाकरे यांची मिटिंग झाली होती आणि ठाकरेंनी मोदींना आश्वासन दिलं होतं की मी महाविकास सरकार पाडतो आणि तुमच्यासोबत येतो. मात्र ते आश्वासन ठाकरेंनी पाळलं नाही. ते जर पाळलं असतं तर आज एक संत शिवसेना राहिली असती ना. मला वाटतं उद्धव ठाकरे दिल्लीवरनं आले आणि सरळ केसरकरांच्याच घरी गेले वाटतं सांगायला की काय झालं ते बोलण्याला. केसरकरनी हे सांगणं हे हास्यास्पद आहे. आता काय झालं आहे, त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही आहे. कोणी काय बोलायचं याचं खातेवाटप झालं आहे. कोणी काय काय आरोप करायचे याचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे आज एक मंत्री बोलतो, उद्या दुसरा मंत्री बोलतो, तिसरा मंत्री बोलतो गौप्यस्फोट होणार आहे. गौप्यस्फोट होऊ शकतो. कदाचित हे 16च्या 16 जण जाऊ शकतात.
नीता बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केलेला आहे. जे तत्कालीन पोलीस विभाग आयुक्त होते त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाशी अजितदादांचा काही संबंध नाही. पण तिथे मीरा बोरवणकर म्हणतात की त्या त्यांच्या आरोपांवरती ठाम आहे. नाही, हा प्रश्न मीरा बोरवणकर आणि अजितदादांचा आहे ना. त्यांनी आम्हाला कधी सांगितलं, आता त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे. ज्या अर्थी पुस्तकात लिहिलं आहे आता ते आणि दादा बघतील काय करायचं ते. फर्क साहब आपसे जहाँ कहेंगे कल जिस तरह से समाजवादी परिवार के साथ उद्धव ठाकरे के साथ आए, जहाँ तक संवाद देखने को मिला, शिंदे की तरफ से आरोप लगाए जा रहे हैं कि जिन्होंने बाला साहब को तकलीफ दी, ऐसे लोगों को गोद में बिठाने का काम उद्धव ठाकरे कर रहे हैं. शिंदे हमको तो छोड़ के चले गए, भाग गए, भगोड़े हैं. अब हम किससे दोस्ती करते हैं उससे उनका क्या लेना देना है. उनका जो कहना है, हिंदुत्व की बात जो कर रहे हैं, शिवसेना ने अपना हिंदुत्व छोड़ा नहीं है. शिवसेना ने समाजवादी पार्टी के कल प्लेटफॉर्म पे जाके अपनी दोस्ती जो एनडीए में है वो अभी कही है. शिवसेना ने कहीं हिंदुत्व छोड़ने की बात नहीं की है. सबसे बड़ी बात है, प्रबोधनकार ठाकरे और समाजवादी परिवार के भी अच्छे रिलेशन थे. बाला साहब के और उनके रिलेशन कई समय तक ठीक नहीं थे. फिर से समय में रिलेशन अच्छे रहते हैं. आज ये लोग क्या कर रहे हैं, ये लोगों ने भी